पहिले माझं मूलभूत घटना काय की पहिलं रस्ते करा, त्यानंतर पार्किंगची व्यवस्था करा. पार्किंगची व्यवस्था तुम्ही बाहेर करा. गावात तुम्ही 4 मजली 5 मजली बांधता पार्किंगसाठी, पण इथूनच जावं लागतं यांना रस्त्यावरून. आणि महाद्वार रोडला जे पार्किंग केलेलं आहे ते चुकीचं आहे. बाहेर करा ना, जेणेकरून बाहेर ठेवा, किंवा बाहेर ठेवल्यानंतर KMTला सुद्धा त्याचा उपयोग होईल. तिथं पार्किंग केल्यानंतर KMTचं उत्पन्न वाढेल त्या गोष्टीतून. किंवा महालक्ष्मीसाठी तुम्ही KMT ठेवा एखादी, एक चांगला उपक्रम करू देत. तीर्थक्षेत्र ते व्हायलाच पाहिजे आहे. तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे कोल्हापूरची. त्यातूनच चांगलं आपल्याला कोल्हापूर बघण्यासारखं आहे. बरोबर. आता कसं आहे, लोक येतात आणि जातात. कोल्हापुरामध्ये गर्दी बघतात, कुठे लावायचं राहू दे म्हणतात, चला बाहेर कोकणात जाऊया. त्यामुळं कोल्हापुरामध्ये राहण्यासारखं असं काहीच नाही राहिलेलं. कोल्हापुरामध्ये तीर्थक्षेत्र झाल्यानंतर आजूबाजूची जी आहेत ते सुद्धा चांगला होईल विकास, असं माझं मत आहे. म्हणजे एका काळामध्ये मुंबई, पुणे आणि त्यानंतर कोल्हापूर असा काय जे काय ते म्हटलं जायचं. कोल्हापूर हा पुढे होता, पण सांगली तुम्ही बघितलात तर सांगली पुढे गेलं. बरोबर. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, इव्हन सातारा सुद्धा. पण कोल्हापूर का मागं पडलं? मग त्याच्या पाठीमागचा तुम्ही अभ्यास करा. सांगलीमध्ये आपल्या इथून 30-35 किलोमीटर आहे, पण सांगलीमध्ये रस्ते कसे आहेत याचा विचार करा. याचं कारण काय बरं? तिथले नेते म्हणा, किंवा आजूबाजूचा विकास करणारी काही लोक आहेत ते पण आहेत. आपल्या इथं विकास करणारे आहेत, पण ते ना खोडवा घालतात कोणतरी. बरोबर. असा विषय आहे माझा. म्हणजे कोल्हापूर पूर्ण गटतट यातच अडकून पडलेला आहे. अडकून पडलेला आहे.